लागवड केलेली आहे ना. होय, ते म्हणून म्हटलं इथं काय म्हणजे त्यावेळेला दत्त झाली झाडं तरी रुंद पाहिजे होती बरी. त्यावेळेला काय असं रँडमली लावलेली आहे फक्त त्याला नंबरिंग केलेलं आहे माझ्याशी घरे गेले ते कुठल्या प्रकारची जास्त सांगू शकता का? त्याचा नंबर बघायला लागेल. नंबरवरूनच आहे का जास्त नाव ठेवलेलं नाही? होय, नंबरवरून जास्तीत जास्त 25-26 आयवरी कलरचा घर असतो. आयवरी का? हा, पिवळा पण नाही आणि हा सफेद पण नाही, पण गोडीला भयानक गोडीला एकदम. आता हे रोप आहे हे मोठ्या पिशवीतलं आहे हे कसं ती मुंबई पुण्याची लोक असतात ना, ह्याला फळे येतात त्याला कुंडलीतच. डायरेक्ट हा, तर त्या लोकांना कसं ते माझ्याकडे फळ धरलेलं झाड आहे टेरेस गार्डनिंग वगैरे ना, त्यांच्यासाठी ती बनवलेली होती. काय ही पिशवीची साईज काय आहे? हा, पिशवीची साईज तिची 18 इंच बाय 12 इंच आहे. 18x12 काय? मला पूर्णच बनवतो याचं गेल्या वर्षी आम्ही 27.5 किलोचं फळ 27 किलो या झाडाला तेवढं असं अजून खूप लहान आहे तेवढं. एवढी साईज होते? हो का? पाण्याचा सोर्स तुमचा हा पाणी काय इथं विहीर पडलेली आहे तुमचीच आहे? हो. काय पाणी एकदम बरं. याचं पण घेता पाणी नदीचं? नाही, ते पुढच्या बागेला आहे ना, ते नदीचं पाणी वर. आणि आणि कोणत्या प्रकारचे झाड? पुढे अगरवूड लावलंय. अगरवूड तो प्रकार कशाचा आहे? तुम्ही गुगलला सर्च करा अगरवूड. हा, ते तुम्ही सेंटसाठी तो वापरला असेल झाड. हो काय? हा, मी ते पुढे जवळ 1300-1350 झाडं लावले, 5x5 वर लावले. मग ते सुरुवातीला स्टेज आहेत का? हो, सुरुवातीला आता वर्ष झालं लागवड. त्याला एक 6 वर्षानंतर होल मारून एक इंजेक्शन द्यावं लागतं, इनॅक्युलेशन म्हणतात त्याला. मग तो काळा भाग तयार होतो आणि तो घेतला जातो. एक झाड 10 वर्षानंतर 2 ते 2.5 लाख रुपये एक झाड देऊ शकतं. काय तेवढं केलं पाहिजे. हो, खचून न जाता हो आता एवढी लागवड केली, मग आता करायचं काय? काय गरज नाही त्याला. लागवड करायची 3 वर्षापासून काळे मिरीचं मला उत्पन्न मिळेल. कारण एवढे हे रेडीमेड स्टंप तर तयार झाले. हो, पूर्ण बरोबर. काय लावता मसाल्याचं? मसाल्याचं नाही एवढं जास्त मी केलं नाही. मला ती काळी मिरी पुढचा आहे ना तो, तर त्याचे जंगली झाडं होती ना सगळी मोठ्या, म्हणजे आता ते बॅरल असतं ना, नळ्या बॅरल, ते कट करून त्याच्यात टाकायला पाहिजे. आता ह्यातलं खाद्य संपत आलं त्याचं. बरोबर आहे. काय समजा आम्हाला लावायला घेऊन जायचं असलं तर जाऊ शकतो ना? पुढची नको, तुम्ही बारीकच झाड लावा. उलट ते ह्याचं मूळ जे आहे सोटमूळ, ती कॉईल झाली त्याची. फास्ट होत नाही काय ती कॉईल तिथेच राहिली. ब्रेड फ्रूट म्हणतात त्याला. त्याची आपण मासे फ्राय वगैरे करतो ना, तसे टाईपवर त्याला रवा वगैरे लावून ते ती कसं माती धरून ठेवते. हो, मला म्हटलं ना डोंगराला झाड अशी लावायची. बरोबर. काय मोठे डोंगर खचतात वगैरे, अशी जर लागवड असेल ना तर ते डोंगर पडणार नाही. एवढं झालं सगळं नियंत्रण करायचं म्हणतो. हे झाड बघा, ते बरोबरच लावलेलं आहे. ते पाऊस पडायला लागला की ह्या सगळ्या फांद्या सुकून जातात. ते झाड आहे, ते झाड आहे, ते झाड आहे. पावसात तसा कोकणात भरपूर पाऊस होतो. या वर्षी तर 5.5 महिने पाऊस झाला. एकदम मोठा पट्टा दिसतो. तो पुढे येतो, जास्त लांब आहे. पुढे 700 मीटर आहे तो चालत जायला. हो काय?